नारदांची भेट झाली आणि नारदांना विचारलं मला श्रीरामाची प्राप्ती कशी होईल। तेव्हा नारदांनी मला सांगितलं की पावया श्रीरामाचरण मुख्य वैराचे कारण या अनन्य भजन। तुला श्रीरामाचे चरण जर प्राप्त करायचे असतील तर एक तर भजन करावं लागल किंवा मग वैर करावं लागल। रावण म्हणला नाही बाबा, भजनाचं ना आपलं वाकड आहे, आमच्या घरात हरिभक्त परायण बिभीषण महाराज आहेत, सकाळी सकाळी काकडा लावतात, माझं डोकं उठते बाबा, मी काय हे करू शकत नाही। हा वैर सांगा मला, माझ्यामध्ये अहंकार भरपूर आहे, लोभ भरपूर आहे, वैर करू शकतो मला। मग वैर म्हणल्यानंतर मग सांगितलं वैराचं कारण काय। मुख्य वैराचे कारण तुवा करावे दारा हरण। दारा म्हणजे पत्नी, पत्नीचं हरण सांगितलं। का सांगितलं? कारण कुणी बहिणीवरची शिवी एखाद वेळेस सहन करतील माणसं, एखाद वेळेस आईवरची पण कधी कधी सहन करतील, पण बायकोवरची सहन करत नाहीत। म्हणून मुख्य वैराचे कारण तुवा करावेगा दारा हरण। आणि मग झालं असं की मला माहिती आहे, नारदांनी मला पुन्हा विचारलं की रावणा तुला तुझं कल्याण करून घ्यायचंय का सकळ कुळाचं कल्याण करून घ्यायचंय। तेव्हा मी सांगितलं मनोदरे मी काय आपलपोटी आहे काय, माझं जर कल्याण करायचं असतं पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता। सकळ कुळाच्या कल्याणार्थ सीता चोरून आणली। हे नामदेवरायांच्या प्रकरणातले काही हे दाखले आहेत। जेव्हा एखादा साधू एखादा रोपटं लावतो महाराज, ते रोपटं लावलेलं असतं ते कशाकरता लावलेलं असतं बरं का? ते काय तुमचं आमचं मनोरंजन व्हावं याकरता ते रोपटं लावलेलं असतं? नाही। त्या रोपट्याचा वटवृक्ष होतो, त्या वटवृक्षाचा प्रसाद समाजातल्या शेवटच्या घटकांना मिळतो। ते रोपटं मनोरंजनासाठी नसतं, करमणुकीसाठी नसतं। नवे विनोद उत्तर केले रंजावया चार। तुकाराम महाराजांनी या चरणामध्ये सगळाच खुलासा केलेला। मग ते मृदंग सम्राटांच्या पाकिटाची सोय व्हावी म्हणून असतं ते रोपटं लावलेलं संतांनी। अभंग त्याच्यासाठी रचलेत, गाथा त्याच्यासाठी रचली आहे, ज्ञानेश्वरी त्याच्यासाठी रचली आहे? नाही महाराज, नाही। ते काय माझ्यासारख्या कीर्तनकारांच्या पाकिटाची व्यवस्था व्हावी म्हणून असतं? नाही। ते काय गायनाचार्यांच्या पाकिटाची व्यवस्था व्हावी म्हणून असतं? नाही। त्या वटवृक्षाचा प्रसाद सर्वांना भेटावा याकरता लावलेलं असतं। नवे विनोद उत्तर केले रंजावया चार। आणि या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की रामनवमी ते हनुमान जयंती हा जो सप्ताह आहे अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन सर्व गावकऱ्यांच्या वतीनं केलेलं आहे। गावकऱ्यांमध्ये सगळेच मला असं कळालं की बऱ्यापैकी माळकरी लोक आहेत, त्यामुळं काही जास्त बोलायची गरज नाही, सगळ्यांनाच ज्ञान आहे परमार्थाचं। अतिशय गोड असं गाव आहे। आपण सर्वांच्या सहकार्यानं सेवेला सुरुवात करूया। विठ्ठल आणि या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी मला सांगावंसं वाटतं की बघा तुम्ही काय सांगितलेलं आहे की श्रद्धा आणि विश्वास याचं नातं काय। श्रद्धा आणि विश्वास दिसायला शब्द सारखे असले तरी असायला वेगळे आहेत। कसे? श्रद्धा म्हणजे एखाद्यावर आपण विश्वास ठेवला की ती श्रद्धा वाढू लागते। वर्षा काळी ऋतू सरिता चढू लागे, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसू लागे। तशी श्रद्धा वाढत वाढत जाते। पण जसं त्या साधूचे त्या महाराजाचे दोष कळले की म्हणजे श्रद्धा उतरते, पण विश्वास सारखा आहे। श्रद्धा हा स्त्रीलिंगी शब्द आहे, विश्वास पुलिंगी शब्द आहे। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम। रामायणामधला श्लोक आहे तो। आणि असं श्रद्धा आणि विश्वासाचं अतूट असं नातं आहे। आणि म्हणून विश्वास तुम्हाला बघा जागोजागी आपण पाहतो, अंधश्रद्धा निर्मूलन हे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतं, पण अंधविश्वास निर्मूलन असं कधी बॅनर बघितले का तुम्ही तुमच्या आयुष्यात? बघितले का? हो का नाही? बोलत जा, ऐकण्यामध्ये इतके गुंग होतात। तर हे कारण आहे, कारण अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकते पण विश्वास हा सारखा असतो, विश्वास स्थिर असतो। आणि मग
संतशास्त्र श्रवणावरून त्याला कळून चुकलं एका साधकाला की विश्वास ठेवायचं ठिकाण कोणतं आहे, विश्वासाचं कारण काय आहे. कारण बघा, एखाद्याचा कारखाना असतो हिंगोलीला आणि त्याचा मालक असतो मुंबईला, पण मुंबईच्या मालकाचा हिंगोलीतल्या त्या मुनिमजीवर असलेला विश्वास, कारण विश्वासाशिवाय संसारही चालत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही चालत नाही. बरेच लोक देवाविषयी साशंकता घेतात की देव आहे का नाही जगात, पण देव ह्या जगामध्ये निश्चित आहे याविषयी आपलं अंतरात्म्यामध्ये आपण हे कोरून ठेवलं पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास, विश्वास हा सारखा राहत असतो, विश्वासामध्ये कधी चढ उतार नाही. आपण पाहतो नवऱ्याचा बायकोवर असलेला विश्वास, जर त्याच्या मनात शंका आली आज जेवायला वाढले आणि हिनं जर रोगरचे 2 थेंब घातले असतील तर ताटाची सांडूनी जाय जिया परी, ते ताटच सांडून जाते. पण विश्वास आहे पत्नीवर. तसंच विश्वास कसा, विश्वास हा स्थिर राहत असतो. एकदा पिंट्याला त्याच्या मम्मीनं सांगू द्या, पिंट्या हे तुझे पप्पा बरं का, अख्खा तालुका विरोधात गप्पा मारू द्या, पण पप्पा म्हणजे पप्पाच. म्हणजे हा विश्वास असतो, विश्वास सारखा असतो. आणि संतशास्त्र श्रवणावरनं कळून चुकलं आणि तो साधक आला देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारायांकडं आणि त्यांना विचारलं की मला परमार्थ करायचं आहे आणि मला असं कळून चुकलं की परमार्थामध्ये आणि संसारामध्ये सुद्धा विश्वासाची गरज आहे, आणि मग मला सांगा की विश्वास ठेवायचं ठिकाण कोणतं आहे. मग त्यावेळेस ते म्हणतात तू तुझं बघून घे. तुकोबाराय म्हणतात साधकाला कळतं की हे काय सरळ प्रश्नाचे उत्तर देणारे महाराज नाही आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की बरं तुम्ही परमार्थ करता ना, मग तुमचा विश्वास कुठेतरी असेल. ओ आहे ना, माझाही विश्वास आहे. कुठे आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर महाराज कधी कधी कुणा कुणाला देणगी भेटली असते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. आणि संतांच्या पायीवर विश्वास ठेवायचं कारण विचारतो मग तो की तो साधक जरा थोडा जिज्ञासू असतो. तो काय म्हणतो, तुम्ही संत आणि संतांच्याच पायावर विश्वास ठेवायचा का, म्हणजे या पार्टीचा त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर विश्वास, म्हणजे यात काय नवल आहे का. हा आता शिवसेनेच्याच माणसाचा शिवसेनेच्याच माणसावर विश्वास, यात काय पेपरला देणारी बातमी आहे का. आता जाऊ द्या, शिवसेनेचे बरेच गट झालेत आता, पण प्रश्न की त्याच पुढाऱ्याचा त्याच्यावरच असलेला विश्वास, त्याच पार्टीचा त्या लोकांचा विश्वास, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणतात. तुम्ही संत आणि संतांवर विश्वास ठेवायचा सांगतात.
ते काय नवल आहे का, पेपरला देणारी बातमी आहे का? ते ठीक आहे रे म्हणतात, पण संतांच्या पायी विश्वास फक्त संतच ठेवत नाही, दुर्जन पण ठेवतात. आणि ते का ठेवतात ते तुम्हाला नंतर सांगत. विठ्ठल भजन करा. आपण रामायण सुरू आहे, थोडस रामायण घेऊतच. मलाही प्रसन्न नाही वाटत रामायण घेतल्याशिवाय, सवय झाली एवढी. रावण तुम्हाला माहिती आहे, एकदा काय होतं, मंदोदरीला स्वप्न पडतं. मंदोदरीला स्वप्न पडल्यानंतर घडतं असं महाराज की मंदोदरीला स्वप्न पडतं आणि स्वप्नशास्त्र असं आहे बघा की ते कुठेही पडत नसतं. पुरीतीत नावाची एक नाडी आहे, त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये गेल्यानंतर काही काळ स्वप्न पडतं माणसाला. रामायणामध्ये तुम्हाला माहित आहे की भरताला स्वप्न पडलं होतं. भरत देखे ओ भयानक सपना. भरतानं स्वप्नात बघितलं की काळ्या वर्णाची स्त्री सर्वांगाला तेल लावत आहे आणि विचित्र पद्धतीने हसत आहे. आणि त्या स्वप्नशास्त्राचा अर्थ असा होता की घरातलं कोणीतरी दूर निघून गेलं आणि घरातल्या कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे. हे स्वप्नशास्त्राचा अर्थ होता. वशिष्ठ गुरुदेवांकडे ते शिकलेले होतात. स्वप्नशास्त्र असंच पडत नसतं, ते कधीतरी खरं होणार असतं. म्हणून आपण विचार काय करतो, कोणत्या लोकात बसतो, संगत कशी करतो, याचं फार महत्त्व आहे. आणि मग असंच मंदोदरीला एकदा स्वप्न पडलं आणि मग मंदोदरी रावणाला बोलायला लागली. मंदोदरी बोले रावणाप्रती, एक स्वप्न देखिले मे राथी, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरू बांधिला, त्यांचा बळीया स्वामी आला. आणि मी स्वप्नामध्ये बघितलं लंकेश, रावण, पतिदेव की खूप सारे वानर आलेले आहेत. आणि ते नुसते वानर आलेले नाही आहेत, त्या वानरांसोबत भरपूर अशी जे सम्राट आहे, ब्रह्मांडाचा सम्राट आहे, तो प्रभू रामचंद्र सुद्धा आलेले आहेत. लंके भोवती रुधिराचा पूर, रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सुहदर, निद्रा करे षडमास. कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात बघितला महाराज. आणि मी हे सगळं बघितलं, लंकेभोवती असा पूर पडलेला आहे रक्ताचा. मग रावण म्हणतो, तुझा काय विचार आहे? माझा काय विचार आहे? रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे होईल कल्याण. तुम्ही रामाला शरण जा. आणि मग रावण म्हणला, रागात आला, निडा नव्हे के रावणा, दशरथाच्या पुत्राला फक्त वानराचा आसरा इथे आहे आणि मी जगात जनन्य आहे आणि त्या रामाला शरण जाऊ? ते वानरासोबत आलेलं आहे. आणे दो बंदर हम खाते, आने दो बंदर अंदर हम खाते, 6 महीने तो फुर्सत हो जाएंगे. आणि मग झालं महाराज असं की त्यानं मग एकांतात मंदोदरीला घेतलं. काही गोष्टी एकांतातल्या असतात. मालकानं किती बी गावात बड्या मारू द्या, मालकाची क्वालिटी मालकिनीलाच माहीत. हां तसं मग ते म्हणला, रावण म्हणला, मला माहिती आहे मी श्रीरामापुढं एका वाळल्या काडीसारखा सुद्धा नाहीये, पण एक गोष्ट मला माहिती आहे की एकदा असं झालं होतं बघ मंदोदरी, मी जंगलातून जात असताना मला संत नारदांची भेट झाली आणि नारदांना विचारलं मला श्रीरामाची प्राप्ती कशी होईल. तेव्हा नारदांनी मला सांगितलं की पावया श्रीरामा चरण, मुख्य वैराचे कारण या अनन्य भजन. तुला श्रीरामाचे चरण जर प्राप्त करायचे असतील तर एक तर भजन करावं लागल किंवा मग वैर करावं लागल. रावण म्हणला, नाही बाबा, भजनाचं ना आपलं वाकड आहे. आमच्या घरात हरिभक्त पारायण बिभीषण महाराज आहेत, सकाळी सकाळी काकडा लावतात, माझं डोकं उठते बाबा, मी काय हे करू शकत नाही. हां वैर सांगा मला, माझ्यामध्ये अहंकार भरपूर आहे, लोभ भरपूर आहे, वैर करू शकतो मला. मग वैर म्हणल्यानंतर मग सांगितलं वैराचं कारण काय. मुख्य वैराचे कारण तुवा करावे दारा हरण. दारा म्हणजे पत्नी, पत्नीचं हरण सांगितलं. का सांगितलं? कारण कुणी बहिणीवरची शिवी एखाद वेळेस सहन करतील माणसं, एखाद वेळेस आईवरची पण कधी कधी सहन करतील, पण बायकोवरची सहन करत नाहीत. म्हणून मुख्य वैराचे कारण तुवा करावे गा दारा हरण.
आणि मग झालं असं की मला माहिती आहे, नारदांनी मला पुन्हा विचारलं की रावणा, तुला तुझं कल्याण करून घ्यायचंय का सकळ कुळाचं कल्याण करून घ्यायचंय? तेव्हा मी सांगितलं, मंदोदरे मी काय आपलपोटी आहे काय? माझं जर कल्याण करायचं असतं, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो साह्युजता, सकळ कुळाच्या कल्याणार्थ सीता चोरून आणली. हे नामदेवरायांच्या प्रकरणातले काही हे दाखले आहेत. आणि मग सांगितलं की मला सकळ कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे, म्हणून मी सीता चोरून आणलेली आहे. आणि मला जर तसं असतं तर मी नाशिकला पंचवटीला गेलो असतो, लगेच रामाचा बाण लागला असता, जन्मभावरूप मोक्षरूप प्राप्त झाला असता. पण सकळ कुळाच्या उद्धारार्थ मी सीता चोरून आणलेली आहे. आणि मग सांगतो रावण, मंदोदरे हे बघ, तू माझी पत्नी आहेस, पण तुझ्यावरही माझा विश्वास नाही. बिभीषण माझा भाऊ आहे सख्खा, ज्ञानी आहे, विद्वान आहे, हरिभक्त परायण आहे, पण त्याच्यावरही माझा विश्वास नाही. कुंभकर्ण बलवान भाऊ आहे, त्याच्यावर विश्वास नाही. माझा विश्वास कुठं आहे? संतांवर आहे. म्हणजे रावणासारख्या दुर्जनाचा सुद्धा विश्वास संतांच्या पायी आहे. बघा, विश्वास कुठेही ठेवा, विश्वासघातच होतो. एका गावामध्ये एक म्हातारं मेलं बघा, आणि ते म्हातारं मेल्यानंतर झालं असं, त्या म्हाताऱ्याच्या कानात राहिली बिग बाळी सोन्याची. आता बिग बाळी नाही म्हणलं तरी 4 ग्रामची 5 ग्रामची. आणि ते म्हातारं काढलं आंघोळीला बाहेर मेलेलं. आणि मग बायको रडायला लागली म्हातारी. आता म्हातारीला तर त्या ह्याच्यासोबत प्रेतासोबत जाऊ द्यायची नव्हती बिग बाळी. पण आता सगळ्या लोकांच्या समोर जर म्हणावं की बिग बाळी काढा म्हणून, लोक काय म्हणले असते? सोन्यासारखा जीव गेला म्हणले हिचा पती, ही पडली म्हातारी सोन्यावर तुटून. म्हणून हिनं काय केलं? तिथूनच सुरुवात केली रडायला. पाय पकडले, पायापासून सुरुवात केली. धनी तुमच्या पायात कसा जोडा शोभत होता, आता मी कसंच करू, कुणाकडे बघू? लोकांचं लक्ष पायाकडे गेलं. पुन्हा थोडंसं वर, आता तिला पंढरपूरला न्यायचंय ना प्रकरण, वरपर्यंत. पुन्हा म्हणले, ठेरी खोटच्या धोत्राशिवाय धनी तुम्ही कधी नेसलंच नाही हो, कधीच नेसलं. पुन्हा थोडंसं वर नेलं. धनी तुम्ही तर कधी आयुष्यामध्ये नेहरू सदऱ्याशिवाय दुसरा सदराच घातला नाही. पुन्हा थोडंसं वरी, तुमच्या गळ्यात सोन्याची साखळी कशी शोभत होती हो. आणि मग तुमच्या कानात अजूनही तिथं थांबली म्हातारी. सगळ्या गावच्या लोकांच्या लक्षात आलं बिग बाळी तशीच राहिली. मग म्हणले, राम भाऊ ती बिग बाळी काढा बरं. म्हातारीच्या झालं मनासारखं. भूषणे घेती काढून या यमाच्या भूषणे घेती काढून या यमाच्या हाती बांधून देती. काय गरज आहे सख्या सोयऱ्यांना? आवरी तर घरातलं बायको सुद्धा आपली राहत नाही. म्हणजे शेवटी काय, परमार्थामध्ये एकच ठिकाण आहे विश्वास ठेवायचा, ते म्हणजे संत आहे. दुनिया जिसे ठुकराती वसे संत आपणात आहे. तुम्हाला रामायणात सुद्धा ते सांगितलं मी साधूचा की साधा तिथे सांगितलं तर पुरं रामायणच होईल आपलं 4 घंटे. तर मग संतांच्या पायी विश्वास. पुढचं आहे, सर्व भावे दास झालो त्याचा. सर्व भावे दास झालो त्याचा म्हणजे कसं? काया वाचा आणि मनानं मी दास झालो. काया वाचा मने झाला विष्णू दास. काया वाचा मने झाला विष्णू दास. काया वाचा मने झाला
सर्व भावे काही कायेनं दास असतात, काही वाचेनं दास असतात आणि काही मनानं दास असतात. सर्व भावे दास झालो त्याचा. बघा काही काही मनानं कसे नसतात की जेव्हा आपण मंदिराच्या दर्शनासाठी एखाद्या देवाच्या दर्शनासाठी जातो आणि बाहेर 5,000चा जोडा काढलेला असते. देवाला जाते, नमस्कार घालते, प्रणाम करते. देवा हे बघ 2च मिनटं तुझ्याकडे लक्ष आहे, पण 10 मिनटं माझ्या जोड्याकडे लक्ष ठेव. त्याला इतकं जीवावर येतं की पादत्राणे तेच बाहेर काढावीत असं लिहिलेलं असतं. त्याला वाटतं की याच्यापेक्षा असं लिहिलेलं पाहिजे की जर भारीची पादत्राणे असतील तर जोड्यासहित गाभाऱ्यात न्यावी. म्हणजे मनानं दास नसतात. तसं काया वाचा मना ह्या तिन्हीनं दास असलेले सर्व भावे दास झालो त्याचा. मग ते साधक म्हणतो तुकोबारायांना की तुकोबाराय हे तर उलटं झालं. व्यासांनी सांगितलेलं आहे की दरिद्र, व्याधीग्रस्त आणि मूर्ख आणि नित्य सेवक असणारा माणूस कधी दास होऊ शकत नाही. बघा दरिद्री कसा, एखादा माणूस बघा गरिबीतून श्रीमंत झालेला बरा असतो, पण श्रीमंतीतून गरीब झाला आणि त्यानं जर एखाद्या दारात येऊन म्हणलं काकी आहे का काही शिळी पाकी, असं जर येऊन दारात म्हणला की मग ते लोक म्हणते ते तुम्हाला माहित आहे का ते जर्मनच्या ताटावालचं फलाण्या गावचं पाटील याच्या घरी आहे ना 10 भिकारी रोज यायचे, आज हेच भिकारी झाले. म्हणजे दरिद्री हा दास असू शकत नाही. त्यानंतर सांगितलं मूर्ख, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. आता मूर्खाला नुसतं मूर्ख म्हणलं तरी ते डोळे लाल करतं महाराज. बघा तुम्हाला ते विंचू आणि तुम्हाला ते साप माहित आहे. विंचवामध्ये नखभरच विष आहे, पण आकडा कसा असा वर असते, त्याचा गर्व असते त्याला. मजहोनी दाने पुनारे, मजहोनी दाने पुनारे, मजहोनी दाने खरंच वैभव आहे सोपान महाराज तुमच्या गावचं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. किती सुंदर वाजवतात. थाप पडली की अख्ख्या महाराष्ट्राला वेड होतील असे त्यांची थाप आहे. आणि मग काय सांगितलं की मूर्ख कसा की मूर्खाला जर म्हणलं की मूर्ख म्हणलं की ते डोळे लाल करते. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. विंचवामध्ये नगभर विषय पण त्याचा आकडा वर असते, सापामध्ये 1000 पट विषय. विषबार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी वर्चुको बिंदू मात्रेन उर्दू मुखी कंटकम. त्याचा वर असते नांगा. आणि ते काय होते विंचू बघितला, विंचवानं जर पाल बघितली ना तर काय होते, विंचू नांगे खाली टाकते आणि त्या विंचवाला पाल खाती. आणि पाल बघितली की ती कोंबडी येते पळत 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 आणि त्या पालीला कोंबडी धरती. पालीला कोंबडी धरलं की कोंबडी काय करते, त्या पालीला खाती. आता विचार करा,
एवढा झरी विंचू त्याला पाल खाती, एवढी झरी पाल त्याला कोंबडी खाती, आणि एवढी झरी कोंबडी माणसं खाता. मी काय बोललो नाही बाबा, हे असंच आहे. आणि मग आणि मूर्ख आणि क्रोधी कसा आहे, एकदम रागवणारा. पण आता कसं असतं बघा, एकदम जर राग नसेल तुम्हाला, गोपीचंद्रन टिळा लावलाय, माळ आहे, रेल्वेत बसलं गाडीमध्ये, त्याला लोक म्हणते उठ उठ इथून, उठ उठ जागेवर उठ उठ. तुम्हाला अजिबातच राग नसेल तर तुम्हाला कोणी एस टीमध्ये रेल्वेमध्ये बसू देणार नाही. थोडा राग पाहिजे. अति राग त्याला म्हणतात क्रोधी, मूर्ख, हे लक्षण. आणि म्हणून काय सांगतात तुकोबाराय की हे जे लोक आहेत क्रोधी, व्याधीग्रस्त, प्रवासी, त्याच्या पाठीवरच ओझ आहे, ते कशाचा सर्व भावे होऊ शकतो. मूर्खाला मूर्ख म्हणलं तरी डोळे लाल करतं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती म्हणते, लोक म्हणते देह कष्ट भीती पर उपकारी, देह कष्ट भीती पर उपकारी. उठा म्हणतात, तुमचा तर आता दिवस सगळा लोकांसाठी झालेला आहे म्हणते, उठा आम्हाला बसायचं एस टीमध्ये. पण म्हणून थोडा राग पाहिजे. आणि मग हे लोक नित्यसेवक होऊ शकत नाहीत. बरं ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही जे म्हणलात तसं नित्यसेवकाचे तुम्ही सांगितलं की हे होऊ शकत नाही. मग सेवक म्हणजे काय? चाकरी करिता तरी मोल घेता तत्वता, तया म्हणता चाकर. पण जे चाकरीनं मोल न घेता चाकरी करी, तया मनी उपकारक, तो उपकारक असतो. तुम्हाला सांगतो, गोदवलकर बाबा एक संत होऊन गेले. त्यांच्या आश्रमामध्ये बरेच लोक यात्रेच्या निमित्ताने यायचे, सप्ताह वगैरे असल्यानंतर. आणि असं व्हायचं, ते बरेचसे यात्रेकरू काय करायचे की आपलं तिकीट वसूल करायचे, शबनममध्ये काहीतरी वस्तू घालून घेऊन जायचे. आणि मग ते आश्रमातले सगळे शिष्य बाबांना म्हणायचे, बाबा अहो हे सगळे यात्रेकरू चोरटे आहेत, कुणी परात नेते, कुणी फुलपात्र नेते, कुणी तांब्या नेते सप्त्यामधली. हां, बाबा म्हणतात, अरे त्या यात्रेकरू माझ्या लेकी आहेत आणि आम्ही, तुम्ही सुना. बाबा आम्ही तुमची एवढी सेवा करतो ना, आम्ही सुना, त्या लेकी कसं काय? अरे सून ही कायमची असते, लेक कशी काही काळापुरती. तुम्हाला लक्षात कसं येत नाही की मेल्यावर सगळी इस्टेट नाही म्हणलं तरी सुनच्या ताब्यात जाती. चाबी कुणाच्या ताब्यात जाती? सुनच्या ताब्यात जाते. सासूसाठी रडे सुन भवंतरचा भिन्न. बघा सासू सुनेचं नातं असं आहे, सासू मेली की सून काय करते, उघड डोळ्याला पाणी आल्यासारखं करते. नाही रडवत तर बाया म्हणतात, माय हिच्याच मनात होतं ही कटकट जावं, म्हणून तर हिला गोट्यात टाकलं होतं. आता बघ कशी नाटक करते, हाय का हिच्या डोळ्याला पाणी, म्हणून ती थोडंसं पाणी आणते. सासूसाठी रडे सुन परी अंतरीचा भाव भिन्न. तसं गोदवलकर बाबा म्हणतात की अरे तुम्ही सुन आहे, तुम्ही कायम इथंच राहणार आहेत, तुमच्या ताब्यात आहे. कारण जो दासत्व संतांचं करतो, त्या दासत्व करणाऱ्यालाच मालक करत असतो संत. ही संतांमध्ये किमया आहे. मग आता थोडंसं पुढं चला. साधक म्हणतो ते ठीक आहे, दास्य करणं, सर्व भावे दास झालो त्याचा, पण ते सगळं केल्यानंतर ते नेमकं कशासाठी करतात आणि ते त्याचं कारण काय असतं आणि ते का करतात, हे अभंगाच्या दुसऱ्या तेचे माझे हित किती माझे हित करीत सकळ. तेचे माझे हित किती माझे हित करीत सकळ.
तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तो कृपा आणि ते हित कसं ते तुम्हाला मी पटवून देईल. बघा पूर्वीच्या काळी पाटलाच्या वाड्यात शाळा भरायची आणि मग असं व्हायचं त्या पाटलाच्या वाड्यात कधी कधी लोकही बसायचे आपले रिकाम टेकडे बी. आणि मग तिथं काय अध्यात्मावर चर्चा नसायची. चर्चा काय असायची, तुझं वय किती आहे रे. ते म्हणते जेव्हा चांदणीला शेपूट फुटलं होतं ना तेव्हा मला मिश्या आल्या होत्या. आता काय अंदाज लावता महाराजाचा. हां हां अशी चर्चा पूर्वीच्या काळी शेकोटी करीत बसायचे आपले. पुन्हा म्हणायचे अरे आपल्या वेळेस आपण 12 वर्षाचे होतो तरी आपल्याला कपडे मिळायचे नाहीत रे. आताचे लेकरं तर 5 वर्षाच्या लेकराला किती कपडे. अरे ते काय नवल आहे का, पेपराला द्यायची बातमी आहे का ती. अशीच त्या पाटलाच्या वाड्यामध्ये एक शाळा भरायची आणि तिथं 10-12 वर्षाचे लेकरं. आणि आज इंटरव्हल झाली, ब्रेक झाला, गुरुजीला यायला उशीर झाला. उशीर झाल्यानंतर झालं असं महाराज की एक लेकरू आलं त्याच्यातलं आणि त्या वाड्यामध्ये त्या शाळेमध्ये एक गणपतीची मूर्ती होती, जुनाट मूर्ती. आणि त्या गणपतीच्या बिंबीमध्ये त्यानं घातला हात. आता त्या बिंबीमध्ये होता बऱ्याच दिवसाचा महात्मा तपाला बसलेला आला लक्षात. आणि मग त्यानं मारली नांगी हात. आणि मग त्यानं नांगी मारली की हात झटकतच बाहेर आले. बाहेर आले. पुन्हा त्यानं विचार केला पण आता हे सगळ्या जर आपल्या गुरुबंधूंना सांगितलं तर गुरुबंधूंना प्रसाद नाही भेटणार. आणि मग त्यानं काय केलं माहिती आहे का गुरुजी, त्यानं काय केलं, त्यानं म्हणला नार्या इकडे ये रे. त्या गणपतीच्या बिंबीमध्ये गार वारा लागते बघ, बोट घाल. नार्या ही बिलिंदरच होत. नार्या आलं, नारा नाही बिंबीत हात टाक. बिंबीत हात घातला की ती हात झटकतच. त्याला वाटलं आता ही वेळ नाही सांगायची इकडे. त्यानं म्हणला महाद्या गार वारा. त्यानंही घातला विठ्या गार वारा. सगळा वर्ग प्रसाद खाऊन तृप्त झाला. आणि मग गुरुजी आले. अरे गुरुजी आले, गुरुजी आले, बसा बसा खाली बसा. सगळेजण बसा, शांत बसा. सगळे बसले. पण त्या गुरुजीच्या लक्षात आली चुळबुळ चुळबुळ. अरे हे चुळबुळ चुळबुळ कसे काय करायले. मग त्यांनी विचार केला काय रे तुम्ही त्या गणपतीच्या तिथं मूर्तीजवळ काय करत होतात. गुरुजी तुम्हाला किती वर्ष झाली व या शाळेमध्ये. अरे बाळा झाले असतील आता 20 वर्ष. आता रिटायरमेंट बी याच शाळेत होईल. गुरुजी तुम्हाला त्या गणपतीच्या बिंबीतलं माहीत आहे का काही. आता गुरुजी साधूशीने कळे दुर्जनाची बुद्धी. आणि मग गुरुजी म्हणले काय गारवार आहे गुरुजी. मस्त गारवार. गारवार म्हणलं की गुरुजी आले. गुरुजी आले आणि गुरुजीने काय केलं, बोट घातलं आणि हातच झटकला. हा झटकला की गुरुजींच्या डोळ्यामध्ये आलं पाणी. गुरुजी म्हणले अरे त्या बिंबीमध्ये गार वारा नाही रे, त्या बिंबीमध्ये विंचू आहे आणि तो मारला म्हणजे दुःख पदरात पडतं. तसे संत आमच्या सद्भाग्यानं आमच्या जीवनामध्ये येतात आणि ते सांगतात तेची माझे हित करीती सखळ. ते कसं हित आहे, कशामुळं हित आहे, कशात हित आहे तेच संत सांगतात. बघा लहान लेकरं एवढे बिलिंदर झालेत. त्यांना विचारलं शाळेमध्ये काय शिकवलं का. हा त्या गुरुजीला काय येते, झोपा काढते ते. हा हे असे पोर आहेत बिलिंदर शाळेमधले. वारकरी शिक्षण संस्थेमधले लेकर तसे नाहीत महाराज. एकदा सुखदेवानंद बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय गुणी लेकर आहेत. पण ते लेकर म्हणते त्या गुरुजीला काय येते का शिकवता. तुला काय येते. हा भूगोलाचा पेपर आणि नेल्या कॉप्या मराठीच्या आणि लिहिलं गणिताचं त्यात. तो बाप तरी पास होईल का. त्या गुरुजीला अक्कल नाही. हे असे लेकर. आणि पुन्हा पेपर आल्यावर मला भरलं पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरते, मी बघतो पेपर कड मला नापास झाल्यासारखं वाटते. असे अशा लेकराकडून काय अपेक्षा करायची. म्हणून सद्भाग्यानं आपल्या जीवनामध्ये संत येतात आणि ते सांगतात तेची माझे हित करीती सकळ जेणे. हित काय, हित म्हणजे कृपा आहे. बघा प्रभू श्रीरामचंद्र आहेत.
पण त्यांची कृपा हनुमंतरायांवर झाली आणि झालं असं की प्रभूला पुलावर न जावं लागलं, पण ज्याच्यावर कृपा झाली छाया तू बडी घणी तुझसे बडो न कोय, आणि त्या हनुमंतरायांनी एका उडीत लंकेत गेले. म्हणजे कृपा महत्वाची आहे. बघा तुम्हाला हे नसलं पटत आणखी सांगतो. जेव्हा दुबार पेरणीचं संकट आहे, वडील चिंतेमध्ये आहेत, पोरगा आलं, बाबा पैसे द्या हो पैसे द्या, परीक्षेचं फीस भरायची. बाप पहिला टेन्शनमध्ये असतो, चल नाही देत तुला पैसे, मोठा साहेब होणार आहेस तू. आणि मग ते माईकडे जाते, मम्मी पप्पा मला पैसे देणार. मग त्याची मम्मी म्हणते, पप्पा तुझे जाऊ दे जरा बाहेर, मी देते तुला पैसे. मग ते गेल्यानंतर पुन्हा येतं, पुन्हा आल्यानंतर ते म्हणतं मम्मी पैसे दे. ते म्हणते पैसे, थांब तुला देते रे बेटा पैसे देते. ते बापाचा कोट बघते, बाप गेलेला असतो पण बापाचा कोट तिथंच असतो, आणि त्या कोटातले पैसे काढते. बऱ्याच वेळा तुमच्याही कोटातले पैसे निघाले असतील, हां, तर तसे ते पैसे काढते आणि ती मुलाच्या हातात देते. तसं आपल्याला देवाचं महत्त्व काय आहे, परमार्थ काय आहे हे समजून सांगण्याचं काम कोण करतं? संत करतात. तेची माझे हित करीती सखळ. बघा देवाची इच्छा नसू द्या, याच्यावर कृपा करायची का नाही, पण संत असल्यावर नक्कीच कृपा करावी लागते. धरित ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. कृपा करावी लागते. कृष्णांनी काला केला गोकुळामध्ये, सुदाम्या वाकड्या कांद्या लोब सगळे या रे काला, आपण सगळेजण खाऊया. पण सगळे गोपाळ म्हणले की तुम्ही सगळे श्रीमंत आहेत, तुम्ही म्हणजे आता नंदबाबांच्या घरचे लेकरं होते त्या काळचे. नंदबाबा म्हणजे मोठा हस्ती होती. चांगले कुठून आणावे गोपाळ, आमचा संसार दुबळा, आम्ही कुठून आणावं चांगलं, आमच्याकडे काय. मग त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवा वशिलेबाजी नाही चालणार, यांच्या सगळ्यांच्या शिदोऱ्यात तुमच्या शिदोरीमध्ये मिसळून घ्या. आणि देवाला ते करावं लागलं का? पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. लळा लागतो देवाला सुद्धा, कारण संत मध्ये आहेत. संत मध्ये असल्यानंतर हे काम करावंच लागतं देवाला. मग आता ते साधक म्हणतो ते ठीक आहे, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. हे एवढंच करतात का तुमचे संत? ते म्हणतात नाही. भागली